टेस्टिंग म्हणजे रँडम क्लिक करणे नाही. रँडम टेस्टिंग बग काढू शकते. पण रिलायबल टेस्टिंग फक्त एकच गोष्टीने होते, टेस्ट केसेस. आजचा पूर्ण व्हिडिओ फक्त यावरच आहे. या व्हिडिओमध्ये आपण 3 गोष्टी क्लिअर करणार आहोत. टेस्ट केस म्हणजे काय? टेस्ट केस कशा लिहायच्या? आणि ॲक्चुअल टेस्ट केस सॉल्व्ह करून बघणार आहोत. हे क्लिअर झालं तर टेस्टिंग प्रोफेशनल वाटेल. सगळ्यात अगोदर व्हॉट इज टेस्ट केस? सो बेसिकली टेस्ट केस म्हणजे काय असतं? टेस्ट केस मीन्स एक सेट ऑफ कंडिशन किंवा स्टेप लिहिलेल्या असतात व्हेरिफाय करण्यासाठी सॉफ्टवेअरचा स्पेसिफिक फीचर किंवा फंक्शनॅलिटीज. टेस्ट केसमध्ये आपण डिफाईन करतो इनपुट, एक्झिक्युशन कंडिशन, काय आपण कंडिशन त्याच्यामध्ये टाकणार आहोत किंवा मग सॉफ्टवेअर कसं एक्झिक्यूट करणार आहोत. एक्स्पेक्टेड रिझल्ट काय आहे? एखाद्या फंक्शनचा एक्स्पेक्टेड रिझल्ट काय आहे? किंवा मग ॲक्चुअली जेव्हा आपण त्या फंक्शनला एक्झिक्यूट करतो, तर तेव्हा त्याचा ॲक्चुअल रिझल्ट किंवा ॲक्चुअल आउटकम काय येतो. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे, व्हाय टेस्ट केस आर इम्पोर्टंट. काय अशी गरज पडली, की आपल्याला टेस्ट केस बनवण्याचं काम पडलं. विदाऊट टेस्ट केस आपण सॉफ्टवेअर ज्या फंक्शन्स आहेत, ते आपण फंक्शन टेस्ट नाही करू शकत का? तर टेस्ट केसमुळं असं वेगळं काय होतं? त्यामध्ये फर्स्ट आहे, टेस्ट केस गिव्हज क्लॅरिटी. टेस्ट केस असल्यामुळे टेस्टरला क्लिअर असतं, काय टेस्ट करायचं, कसं टेस्ट करायचं आणि काय रिझल्ट अपेक्षित आहे. त्यानंतर सेकंड आहे, टेस्ट केस प्रिव्हेंट मिस्टेक. ह्युमन आहे, विसरणे नॉर्मल आहे. टेस्ट केस असले तर कोणतीही स्टेप स्किप होणार नाही. इम्पोर्टंट फंक्शनॅलिटी मिस होणार नाही. थर्ड आहे, टेस्ट केस मेक्स टेस्टिंग रिपीटेबल. आज टेस्ट केली, उद्या पुन्हा टेस्ट करायची आहे. विदाऊट टेस्ट केस सेम वे टेस्ट करणे मीन्स सेम वे टेस्ट करणं होणार नाही. विथ टेस्ट केस सेम स्टेप, सेम रिझल्ट. आता लेट्स सपोज आपण एखादं फंक्शन टेस्ट केलेलं असेल किंवा एखादं सॉफ्टवेअरचं फीचर टेस्ट केलेलं असेल. आता आपण त्या फीचरमध्ये काही डिफेक्ट किंवा काही बग आले. देन आपण ते डेव्हलपरकडे पाठवले थ्रू बग रिपोर्टिंग. मग डेव्हलपरने ते फिक्स केले आणि आता आपल्याला तोच स्पेसिफिक फंक्शन परत टेस्ट करायचा आहे. तर टेस्ट केस लिहिलेला असेल, तर आपल्याला स्टेप लिहिलेल्या असेल तिथं, की हा फंक्शन टेस्ट कसा करायचा आहे. त्यानंतर येतं टेस्ट केस हेल्प फाइंड डिफेक्ट प्रॉपरली. बग सापडला तर क्वेश्चन येतो कोणत्या कंडिशनमध्ये सापडला किंवा कुठल्या स्टेपवरती सापडला. आता टेस्ट केस असल्यामुळे डिफेक्ट एक्झॅक्ट ट्रॅक होतो. मीन्स ट्रॅकिंग सिंपल जाते. त्यानंतर फिफ्थ आहे टेस्ट केस इज प्रूफ ऑफ टेस्टिंग. आता लेट्स सपोज आपला क्लायंट जो पण आहे, क्लायंट असेल किंवा मग जो पण आपला प्रोजेक्ट मॅनेजर आहे. आता त्या मॅनेजरनी जर विचारलं, की "भाई टेस्टिंग झाली आहे का?" तर टेस्टर बोलतो, "हो." पण नंतर जर त्यांनी विचारलं, की "काय प्रूफ आहे की तुम्ही टेस्टिंग केली?" आता टेस्ट केस जर अवेलेबल असेल, रिटर्न टेस्ट केस आपल्याकडे आहे, तर आपण प्रूफ देऊ शकतो, की टेस्टिंग प्रॉपर झालेली आहे. ओके. सो आतापर्यंत आपण बघितलं, की टेस्ट केस काय असते, टेस्ट केसचा इम्पोर्टन्स काय आहे. आता आपण बघू स्ट्रक्चर ऑफ टेस्ट केस. स्ट्रक्चर ऑफ टेस्ट केसमध्ये सगळ्यात अगोदर असतं टेस्ट केस आयडी. डेव्हलपर किंवा मग जो टेस्टर आहे, तो भरपूर टेस्ट एक्झिक्यूट करतो. तर प्रत्येक टेस्ट केससाठी एक युनिक आयडेंटिफिकेशन हवी. त्यासाठी टेस्ट केस आयडी असते. त्यानंतर येतं टेस्ट डिस्क्रिप्शन. आपल्याला काय टेस्ट करायचं आहे, ते टेस्ट डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं असतं. त्यानंतर येतात टेस्ट स्टेप. टेस्ट स्टेप्समध्ये लिहिलेलं असतं, की युजर कोणते ॲक्शन परफॉर्म करतो. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ, की जर का आपल्याला लॉगिन पेजचे टेस्ट केस लिहायची असेल, तर टेस्ट स्टेपमध्ये आपण लॉग इन पेजमध्ये अगोदर काय करणार, फर्स्ट आपण लिहिणार, की ओपन लॉग इन पेज, ओपन लॉग इन पेज. त्यानंतर ओपन लॉग इन पेज. त्यानंतर सेकंड आहे एंटर पासवर्ड, एंटर एंटर व्हॅलिड युजर नेम आपण अगोदर टाकतो. एंटर व्हॅलिड युजर नेम. त्यानंतर थर्ड स्टेप येणार एंटर व्हॅलिड पासवर्ड, एंटर व्हॅलिड पासवर्ड. त्यानंतर फोर्थ स्टेप येते क्लिक लॉग इन, क्लिक लॉग इन. आता हे सगळं कंबाईन जे आहे, ते आहे ते टेस्ट स्टेप. त्यानंतर येतो एक्स्पेक्टेड रिझल्ट. आता जर आपण ह्या टेस्ट एक्झिक्यूट केल्या, अशा जर का स्टेप फॉलो केल्या, तर एक्स्पेक्टेड रिझल्ट काय आहे, की युजरनी लॉग इन केलं पाहिजे. युजर गेट लॉग इन. आणि ॲक्चुअल रिझल्ट काय येतो, ते ॲक्चुअल रिझल्ट पार्टमध्ये येतो. आता सपोज जर युजरला लॉग इन मिळालं, युजर गेट लॉग इन जर ॲक्चुअल रिझल्ट येत असेल आणि एक्स्पेक्टेड रिझल्ट इज इक्वल्स टू ॲक्चुअल रिझल्ट जर आला, तर आपली टेस्ट पास होते. बट
जर एक्स्पेक्टेड रिझल्ट आणि ॲक्चुअल रिझल्ट बरोबर नाही आला, तर आपली टेस्ट फेल होते. आता आपण एक एक्झाम्पल बघू. लॉग इन टेस्ट केस कसे करायचे त्याचं. सगळ्यात अगोदर येणार टेस्ट केस कशी लिहायची? राइट. सो सगळ्यात अगोदर असतं टेस्ट केस आयडी. पेपरमध्ये हा क्वेश्चन 101% येतो. आतापर्यंत प्रत्येक पेपरला टेस्ट केस लिहायला आलो आणि टेस्ट केस हे लिहिण्यासाठी 6 मार्क्ससाठी तो क्वेश्चन येतो. ओके. सो हे इम्पोर्टंट आहे. आता आपण एक एक्झाम्पल थ्रू बघू. सगळ्यात अगोदर येतं की टेस्ट केस आयडी. टेस्ट केस आयडी तुम्ही तुमच्या मनाने काहीही देऊ शकता. आपण टेस्ट केस आयडीला देऊ TC01. ओके. सो फर्स्ट टेस्ट केस आयडी आपण जर दिलेली आहे TC01 आपण जर का फर्स्ट दिली, सेकंड आपण दिली TC02, TC03, TC04 किंवा मग अशा आपण खाली काही टेस्ट केस आयडी देऊ शकतो. त्यानंतर येतं टेस्ट डिस्क्रिप्शन. टेस्ट डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला लिहावं लागतं, की आपल्याला काय टेस्ट करायचं आहे. सगळ्यात अगोदर आपण करू, की व्हेरिफाय लॉग इन विथ व्हॅलिड युजर नेम आणि व्हॅलिड पासवर्ड. व्हेरिफाय लॉग इन पेज विथ व्हॅलिड युजर नेम आणि व्हॅलिड पासवर्ड. व्हॅलिड युजर नेम अँड व्हॅलिड पासवर्ड. ओके. सो आपण अगोदर कसं बघितलं होतं, टेस्ट स्टेप्स अगोदर काय राहतील? फर्स्ट स्टेप येईल की ओपन लॉग इन पेज. ओपन लॉग इन पेज. सेकंड येईल एंटर व्हॅलिड पासवर्ड. एंटर व्हॅलिड युजर नेम. त्यानंतर थर्ड येईल की एंटर व्हॅलिड पासवर्ड आणि फोर्थ त्याची स्टेप येईल क्लिक लॉग इन. क्लिक लॉग इन. ओके. आता एक्स्पेक्टेड रिझल्ट काय आहे, की ही टेस्ट पास झाली पाहिजे आणि युजरला लॉग इन मिळालं पाहिजे. तर युजर शुड गेट लॉग इन. युजर शुड गेट लॉग इन. आणि त्याचा ॲक्चुअल रिझल्ट काय येतो? ॲक्चुअल रिझल्ट येतोय की युजर गेट लॉग इन. युजर गेट लॉग इन. आता जर ॲक्चुअल रिझल्ट आणि एक्स्पेक्टेड रिझल्ट जर का बरोबर असतील, हे दोन इथे रिझल्ट बरोबर आहे, मीन्स आपली टेस्ट केस पास होते. बट ते सेम जर का युजरने व्हॅलिड पासवर्ड टाकलेला आहे, व्हॅलिड युजर नेम टाकलेला आहे, तर एक्स्पेक्टेड रिझल्ट आपला काय आहे, की युजर शुड गेट युजर युजर शुड गेट लॉग इन. राइट. बट जर युजर 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 डिडंट गेट लॉग इन. डिडंट गेट लॉग इन. आता इथे बघा, इथे काय झालं, एक्स्पेक्टेड रिझल्ट आणि ॲक्चुअल रिझल्ट बरोबर नाहीये. मीन्स ही टेस्ट फेल झाली. राइट. टेस्ट टेस्टचा स्टेटस डिफाईन करतो एक्स्पेक्टेड रिझल्ट आणि ॲक्चुअल रिझल्ट जर बरोबर असेल, तर टेस्ट पास होणार. पण जर एक्स्पेक्टेड रिझल्ट आणि ॲक्चुअल रिझल्ट बरोबर नसेल, तर टेस्ट केस आपली फेल होणार. आता हेच रिअल लाईफ एक्झाम्पल इथे समोरच्या स्लाइडमध्ये दिलेलं आहे. ओके. इथे बघा. इथे पूर्ण प्रॉपर दिलेलं आहे. व्हेरिफाय युजर विथ व्हॅलिड पासवर्ड अँड व्हॅलिड युजर नेम. सगळ्यात पहिले व्हॅलिड पासवर्ड आणि व्हॅलिड युजर नेम टाकलं. मग त्याच्या स्टेप दिलेल्या आहे, की ओपन लॉग इन पेज अगोदर ओपन करायचं. त्यानंतर एंटर व्हॅलिड पासवर्ड, एंटर व्हॅलिड युजर नेम आणि क्लिक लॉग इन. त्याचा एक्स्पेक्टेड रिझल्ट आहे, की युजरला लॉग इन मिळाला पाहिजे आणि ॲक्चुअल रिझल्ट युजर सक्सेसफुली लॉग इन होतोय. आता एक्स्पेक्टेड रिझल्ट आणि ॲक्चुअल रिझल्ट बरोबर आले म्हणजे टेस्ट पास झाली. त्यानंतर सेकंड आहे, की व्हेरिफाय लॉग इन विथ व्हॅलिड युजर नेम बट इनव्हॅलिड पासवर्ड. आता युजरनी लॉग इन पेज ओपन केलं, व्हॅलिड युजर नेम टाकला, व्हॅलिड पासवर्ड टाकला आणि लॉग इनला क्लिक केलं. मग सिस्टमने काय करायला पाहिजे, की एरर मेसेज डिस्प्ले करायला पाहिजे. कारण की आपण इनव्हॅलिड पासवर्ड टाकलेला आहे. तर एरर मेसेज डिस्प्ले झाला म्हणजे एक्स्पेक्टेड रिझल्ट आणि ॲक्चुअल रिझल्ट बरोबर आले. तर आपली टेस्ट पास झाली. त्यानंतर थर्ड आहे व्हेरिफाय लॉग इन विथ इनव्हॅलिड युजर नेम आणि व्हॅलिड पासवर्ड. जर आपण इनव्हॅलिड युजर नेम टाकलं, टेस्ट केस 2च्या एकदम रिव्हर्स जर केलं, ओपन लॉग इन पेज ओपन केलं, त्यानंतर इनव्हॅलिड युजर नेम टाकला आणि व्हॅलिड पासवर्ड टाकलेला आहे. त्यानंतर आपण क्लिक केलं लॉग इनवरती. तरीसुद्धा एक एरर मेसेज डिस्प्ले झाला पाहिजे. आता एरर मेसेज डिस्प्ले झालाय म्हणजे एक्स्पेक्टेड रिझल्ट आणि ॲक्चुअल रिझल्ट बरोबर आहे. तर आपली टेस्ट पास होणार. त्यानंतर येतं फोर्थ,
व्हेरिफाय लॉग इन विथ ब्लँक युजर नेम आणि ब्लँक पासवर्ड. युजरनी काय केलं, लॉग इन पेज ओपन केलं, युजर नेमचा ब्लॉक एम्प्टी ठेवला आणि पासवर्ड पण एम्प्टी ठेवला आणि लॉग इनला क्लिक केलं. तर एक व्हॅलिडेशन मेसेज यायला पाहिजे, की प्लीज एंटर अ युजर नेम, प्लीज एंटर पासवर्ड. आणि तसाच व्हॅलिडेशन मेसेज जर आपल्याला डिस्प्ले झालाय, म्हणजे एक्स्पेक्टेड रिझल्ट आणि ॲक्चुअल रिझल्ट बरोबर आले, तर आपली टेस्ट केस पास होईल. बट आता इथे बघा, व्हेरिफाय लॉग इन विथ व्हॅलिड युजर नेम आणि ब्लँक पासवर्ड. जर युजरने व्हॅलिड युजर नेम टाकलं, लॉग इन पेजवरती गेला, व्हॅलिड युजर नेम टाकलं आणि पासवर्डचा ब्लॉक जर एम्प्टी ठेवला आणि लॉग इनला क्लिक केलं, आपला एक्स्पेक्टेड रिझल्ट काय आहे, की व्हॅलिडेशनचा मेसेज यायला पाहिजे. बट इथं युजर डिरेक्टली विदाऊट पासवर्ड लॉग इन जर होत आहे, मीन्स काय, की आपला जो एक्स्पेक्टेड रिझल्ट आहे आणि ॲक्चुअल रिझल्ट आहे ते बरोबर नाही. तर आपली टेस्ट केस ही फेल होणार. त्यानंतर लास्टची एक टेस्ट केस आपण अजून बघू, की व्हेरिफाय लॉग इन विथ इनव्हॅलिड युजर नेम आहे आणि इनव्हॅलिड पासवर्ड आहे. लॉग इन पेज ओपन केलं, इनव्हॅलिड युजर नेम टाकला, इनव्हॅलिड पासवर्ड टाकला, तर एरर मेसेज डिस्प्ले व्हायला पाहिजे. बट युजर रिडायरेक्ट करतो डॅशबोर्डवरती, म्हणजे युजरला लॉग इन मिळतोय. आता इथे परत एक्स्पेक्टेड रिझल्ट आणि ॲक्चुअल रिझल्ट बरोबर नाही आहे किंवा मग इक्वल नाहीये, तर आपली टेस्ट केस फेल होते. ओके. तर अशाच प्रकारे तुम्ही जर का पेपरमध्ये हा पूर्ण लॉग इनचा चार्ट किंवा मग जो पण तुम्हाला टेस्ट केस बनवायला येणार, त्याच्यामध्ये टेस्ट केस आयडी, टेस्ट डिस्क्रिप्शन, त्यानंतर टेस्टच्या स्टेप्स, एक्स्पेक्टेड रिझल्ट, ॲक्चुअल रिझल्ट आणि त्याचा स्टेटस, असे हे 6 आणि 6 जर ब्लॉक काढले, काही क्वेश्चनमध्ये डिफाईन केलेलं असतं, की तुम्हाला किती टेस्ट केस बनवायच्या. प्रोबॅबली ते 6 to 7 टेस्ट केस सांगतात किंवा एखाद्या वेळेस 6 to 8 सांगते, राइट? तर अशा 6 to 8 टेस्ट केस बनवा. प्रॉपर असं टेबल फॉर्मॅटमध्ये लिहा. कसं पण लिहायचं नाही. एका लाईनमध्ये लिहिताय तर त्याला प्रॉपर मार्क्स मिळत नाही. जर तुम्ही टेबल फॉर्मॅटमध्ये एकदम स्ट्रक्चर्ड लिहिलं, स्ट्रक्चर्ड लिहिल्याच्या नंतर आउट ऑफ मार्क्स मिळतात. 8 जर लिहिल्या आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या टेस्ट केस वेगळ्या-वेगळ्या येतात. काहींची ही फर्स्ट टेस्ट केस येईल, त्यानंतर तो ही सेकंड टेस्ट केस पकडेल. तर असं होऊ शकतं किंवा मग या लॉग इन पेजसाठी आपण डिफरंट टेस्ट केस वापरू शकतो. ओके. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एंट्री क्रायटेरिया आणि एक्झिट क्रायटेरिया. टेस्टिंग आता स्टार्ट कधी करायची किंवा मग टेस्टिंग कधी कन्क्लूड करायची, की आता आपलं सॉफ्टवेअर रेडी टू रिलीज आहे.